नमस्कार मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम हळूहळू बिघडत चालले आहे. आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं योग्य रूपांतर कॅल्शियममध्ये, विटॅमिन्समध्ये, प्रोटीन्समध्ये न होता ते अनेक वेळा अनावश्यक चरबीमध्ये बदलते. जेव्हा शरीराला पोषक मिळत नाही तेव्हा त्याचा परिणाम आपल्या हाडांवरती देखील दिसू लागतो. म्हणजे काय होतं की हाडांना योग्य पोषण मिळालेच नाही तर हाडांची जी झीज सुरू होते ना, त्यामुळे आपल्याला पुढे जाऊन काही आजार होऊ शकतात. खूप लोकांना वाटतं की हाडांची झीज ही फक्त बाहेरील कारणांमुळेच होते, पण खरं सांगायचं झालं तर शरीरातील अंतर्गत बिघडलेल्या प्रक्रियांमुळे देखील हाडांची झीज होते. जेव्हा आपल्या शरीरातील रिजनरेशन प्रक्रिया काही दिवस थांबते किंवा मंदावते तेव्हा मेंदू पेशींना नवीन ऊतक तयार करण्याचे सिग्नल कमी देतो. जर मेंदूने पेशींना नवीन ऊतक तयार करण्याचे सिग्नल दिलेच नाही तर सेल्स रिजनरेशनचे काम थांबवतात. याचा परिणाम काय होतो की आधी झालेली झीज कधीही भरून निघत नाही, परंतु दिवसेंदिवस आपल्या शरीराची किंवा हाडांची झीज ही वाढतच लागते. यामुळे काय होतं ना की कार्टिलेज हळूहळू डिजनरेशन होऊ लागतं आणि गुडघ्यांमध्ये, सांध्यांमध्ये असणारं जे वंगण आहे, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये लुब्रिकेशन बोलतो, ते कमी होऊ लागतं. वंगण कमी झालं तर काय होतं ना की हाडे एकमेकांना घासायला लागतात, हाडांचं घर्षण होतं. हाडांचं घर्षण सुरू झालं की पायाला सूज येते. पायाला सूज झाली, इन्फ्लॅमेशन आली की मग आपल्याला पेन जाणवायला सुरुवात होते. तर आपण काय करतो ना की याकडे दुर्लक्ष करून त्याच्यावरती पेन किलर किंवा वेदनाशामक गोळ्या खाऊन हाडांचे असे छोटे छोटे तुकडे देखील आतमध्ये पडतात. यालाच वैद्यकीय भाषेमध्ये ऑस्टिओफाइट्स असं देखील बोलतात. तर काही लोकांनी जर एक्सरे केलेले असतील तर त्या एक्सरेला हाडांच्या बाजूला छोटे छोटे हाडांचे तुकडे देखील तुम्हाला पाहायला भेटतील. याकडे दुर्लक्ष करू नका. याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर ऑस्टिओ आर्थरायटिस तो होतो, परंतु दीर्घकाळ गुडघेदुखीकडे दुर्लक्ष केले तर काही लोकांना कॅन्सरचा धोका देखील उद्भवू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला गुडघेदुखी किंवा सांध्यांचा त्रास असेल तर हा साधा त्रास नाही. याकडे दुर्लक्ष करू नका. तो त्रास दाबून ठेवू नका. तुम्ही योग्य निदान करा, योग्य उपचार घ्या. त्यामुळे तुम्ही गुडघेदुखीच्या किंवा सांधेदुखीच्या मूळ कारणापर्यंत जर पोहोचला आणि मूळ कारणावरती जर तुम्ही उपाय केले तर तुमची गुडघेदुखी समूळ देखील नष्ट होऊ शकते. आणि जर तुम्ही गुडघेदुखीच्या मूळ कारणावरती आणि योग्य निदानावरती गेले नाही तर तुम्हाला ऑस्टिओफाइट्स, ऑस्टिओ आर्थरायटिस आणि पुढे जाऊन तुम्हाला गुडघ्यांचा किंवा सांध्यांचा कॅन्सर देखील होऊ शकतो. लक्षात ठेवा, वेळेत घेतलेला उपचार तुमचे आयुष्य बदलू शकते. धन्यवाद.